नमस्कार. बाजीरावांच्या लढाया या जितक्या महत्त्वाच्या आहेत ना, तितक्याच बाजीरावांच्या आयुष्यातील मस्तानी नावाचं व्यक्तिमत्व देखील महत्त्वाचं आहे. मी मस्तानींचा उल्लेख बोलताना मस्तानी असा करतोय, पण माझ्या मनात मस्तानीबाई साहेब अशाच भावना आहेत. या मस्तानींची बाजीरावांशी भेट कशी झाली? मस्तानींच्या सोबत भेट झाली का लग्न झालं? हे लग्न कोण लावलं? मस्तानीचा कोणत्या परिवाराशी कसा संबंध आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णतः ऐतिहासिक तथ्यांच्या सह जाणून घ्याव्या लागतील. चित्रपटांच्या मधून जे पाहिलंय ना, ते आपण काहीतरी वेगळंच पाहत असतो. म्हणजे अगदी छान वाटावं, बरं वाटावं अशा स्वरूपाचं चित्रपटातलं चित्रीकरण असतं. या चित्रीकरणाच्या पलीकडं काही गोष्टी समजणं, कळून घेणं आवश्यक असतं. म्हणूनच ते आम्ही तुम्हाला सांगतोय. बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्टचा आणि त्या निमित्तानेच आपण ही एक वेगळी मालिका करतोय. छोटी आहे, मोठी नाही आहे, पण एक एक भाग तुम्हाला तो करणं आवश्यक आहे म्हणून सांगतोय. काय आहे, आपल्याकडे विस्मरणात गेलेल्या गोष्टी सतत स्मरण करून देणं आवश्यक असतं. आपल्याच पूर्वजांनी काय काय पराक्रम केलाय ते सांगणं सुद्धा आवश्यक असतं. पालखेडची लढाई झालेली होती आणि पालखेडच्या लढाईमध्ये लढाई नव्हतीच, पालखेडचं सगळं हेच झालं होतं, तडजोडच झाली होती. पालखेडमध्ये निजाम पूर्णतः हारला आणि बाजीरावांना शरण आला. बाजीरावांना शरण आल्यानंतर बाजीरावांच्याकडं एक पत्र आलं होतं. ते पत्र एका राजाचं होतं आणि राजाने त्या पत्रात आपल्या भावना मोठ्या खुबीने व्यक्त केलेल्या होत्या. हा राजा कोण? तर बुंदेलखंडचा राजा छत्रसाल. कोण छत्रसाल हा? तुम्हाला मला सांगायचं आहे की वयाच्या 80व्या वर्षी राजा छत्रसालांनी बाजीरावांना पत्र पाठवलं होतं. वयाच्या 80व्या वर्षी. आणि त्याच्या आधी अगदी तरुण वयात असताना 18-19-20 वर्षाचा असेल छत्रसाल राजा. त्यावेळी छत्रसाल राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार म्हणून काम करायला इच्छुक म्हणून आलेला होता. या छत्रसाल राजाला छत्रपती शिवरायांनी सांगितलं की एकाच ठिकाणी सगळ्यांनी काम करण्यापेक्षा आपण बुंदेलखंड यवनांच्या तावडीतून सोडवावा आणि आपण तिथे राजा व्हावं, हा सल्ला दिलेला होता. हा सल्ला आदेश समजून राजा छत्रसाल आपल्या बुंदेलखंड प्रांतात परत गेला आणि त्याने अनेक वर्ष लढा दिला. जवळपास 50 वर्ष लढा दिला आणि बुंदेलखंड स्वतंत्र राज्य राहील याची व्यवस्था केली. अगदी तो औरंगजेबाशी लढला, पुढच्या पिढ्यांशी लढला आणि त्याने ते आपलं राज्य कायम राहील याची व्यवस्था केली. पण आताशा छत्रसाल राजा थकला होता. त्यावेळी दिल्लीमध्ये बादशाह महम्मद शाह रंगीला राज्य करत होता आणि या रंगीला राजाचा एक सरदार होता, त्याचं नाव बंगाश. मला वाटतं मोहम्मद खान बंगाश असं त्याचं नाव. हा मोहम्मद खान बंगाश त्यावेळी प्रयागराज, अलाहाबादचा नवाब होता, अलाहाबादचा प्रमुख होता. आणि या अलाहाबादच्या नवाबाला आदेश दिला गेला की जा आणि छत्रसाल राजाचं राज्य संपवून या, त्याला बंदी करून या, हरवून वगैरे या नाही, त्याचं राज्य संपवून या, बंदी करून या, ते आपल्यात आलं पाहिजे. मुघलांना हे कळलं होतं की छत्रसाल राजाचं वय आता 80 वर्षाचं झालेलं आहे, त्याला कोणी मदत करणार नाही. हा बंगश त्याला मदत करायला म्हणून, म्हणजे त्याला पराभूत करायला म्हणून पुढे आला आणि पराभूत करायला म्हणून पुढे येताना त्यांनी एक काळजी घेतली की आपल्याकडं जवळपास 70,000 सैन्य तो सोबत घेऊन आला. किती? 70,000. या 70,000 सैन्याला बंगशने आणलं आणि त्याच्यावर आक्रमणाला सुरुवात केली. छत्रसालाला कळलं की आता आपण जर अशा मैदानी प्रदेशात राहिलो तर अवघड आहे, म्हणून जैतपूरच्या किल्ल्यावर तो राहायला गेला. जैतपूरच्या किल्ल्याभोवती पूर्णतः वेढा टाकला होता. अन्न बंद, पाणी बंद, सगळंच बंद. आता जैतपूरच्या किल्ल्यामध्ये असलेल्या सैनिकांना अन्न पाण्यासहित जगवणं ही छत्रसाल राजाच्या समोरची मोठी अडचण झाली. त्याने आपल्या आजूबाजूच्या शेजारी राज्यांना मदतीची याचना सुद्धा केली. पण कोणताही राजा
त्याला मदत करायला पुढे आला नाही. कोणताही राजा मदत करायला पुढे आला नाही. काही राजपूत राजांचे मोगलांसोबतचे खूप उत्तम संबंध होते. कशाला बिघडवा, आपण कशाला पडा, याच्यामध्ये कोणीही आलं नाही. छत्रसालाला आठवण झाली की आता आपण या सगळ्यात मध्ये एकाच माणसाला मदत मागू शकतो, तो म्हणजे मराठा साम्राज्याचा योद्धा बाजीराव. छत्रसाल राजांनी एक पत्र बाजीरावांच्यासाठी लिहिलं. खरं तर राजाकडं किंवा राजाच्या सरदाराकडं पाठवलेलं पत्र हे एका विशिष्ट नमुन्यातलं असतं, पण हे पत्र त्या विशिष्ट नमुन्यातलं नव्हतं. एका भारतीय हिंदू परंपरेतील पुराणातील एका सुंदर कथेचा संदर्भ देऊन छत्रसालाने बाजीरावाकडे मदत मागितली होती. आता सगळंच अन्न रोखल्या गेलेलं आहे. पत्रात लिहिलं होतं, जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई है आज, जात बुंदेल की राखो बाजी लाज. गजेंद्र मोक्षाची कथा. सरोवरामध्ये स्नानासाठी उतरलेल्या गजेंद्राला मगरीने पाय पकडले आणि ती त्या गजेंद्राला आत खेचू लागली. गजेंद्राने सरोवरातलाच कमळ उपटला आणि भगवान विष्णूच्याकडे फेकून, हे भगवान विष्णू, हा मगर माझा जीव घेत आहे, अशी आर्त विनवणी केली. आणि भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवून त्या मगरीला मारलं आणि गजेंद्राचा मोक्ष घडवून आणला. ती गजेंद्र मोक्षाची कथा. सरोवरात मगरीने पाय पकडल्यावर जी अवस्था गजेंद्राची झाली होती ती माझी झाली आहे. जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई है आज. बुंदेलखंडांचं लाज वाचवणं आता बाजी तुझ्या हातात आहे, ते वाचव, अशी प्रार्थनाच त्या पत्रात केलेली होती. बाजीरावांनी ते पत्र वाचलं आणि स्वतःला विष्णू समजून नकार बिकार दिला नाही. देवगडच्या जवळपास कुठेतरी बाजीरावांचा पाडाव होता आणि ते पुढच्या सगळ्या रणनीतीची तयारी करत होते. मग असं म्हणतात की ती मस्तानी आली, मस्तानीने ते पत्र दाखवलं, मस्तानीला नाही म्हणाले, ते लुटूपुटूची लढाई झाली आणि मस्तानी बाजीरावाला घेऊन गेली, अशी एक कथा सांगितली जाते. पण छत्रसाल राजांनी पाठवलेलं पत्र बाजीरावांनी वाचलं आणि क्षणाचाही विलंब न लावता बाजीराव तिकडे वायुवेगाने निघाले. वायुवेगानेच, कारण बाजीरावांची गती हेच बाजीरावांचं मुख्य अस्त्र होतं. का निघाले असतील बरं? म्हणजे असं छत्रसाल राजांनी विष्णू म्हटल्यामुळं प्रेरित होऊन बाजीराव निघाले, वा आता आपल्याला बोलवलंय म्हणून निघाले, असं होतं का? नाही. बाजीरावांचा डोळा हा मालवा प्रांतावर आणि दिल्लीकडे होता. दिल्लीपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार करायचा हे बाजीरावांच्या डोक्यात होतं. आणि या दिल्लीची वाट सुकर करण्यासाठी बुंदेलखंड प्रांत आवश्यक होतं. दिल्लीत जायला सोपं झालं पाहिजे ना. बुंदेलखंडाचा राजा आपला असल्याशिवाय बाजीरावाला तिथे यश मिळालं नसतं. म्हणून आपली दिल्लीची वाट सुखकर करणे, छत्रसाल राजासारखा जो मराठा साम्राज्याचा पाईक आहे, मराठा साम्राज्याकडून आदर्श घेऊन, छत्रपती शिवरायांच्याकडून आदर्श घेऊन जो काम करतोय, त्याला मदत करणं आवश्यक आहे. यासाठी बाजीरावांनी आपलं निवडक सैन्यबल सोबत घेतलं. साधारण 25,000 सैनिक सोबत घेतले. खरं तर तिकडे बंगश हा 70,000 सैनिकांनीशी वेढा घालून बसला होता, पण बाजीरावांनी 25,000 सैन्य सोबत घेतलं आणि प्रचंड वेगाने निघाले. जाता जाता बुंदेलखंडातल्या अनेक राजांना एकत्रित केलं आणि तेही निघाले सोबत. बुंदेलखंडाने बंगशनी जिथे बुंदेलखंडाच्या राजाच्या भोवती वेढा घातला होता, तिथे पोचता पोचता बाजीरावाच्या सैन्याची संख्या झाली 50,000, दुप्पट. आणि बाजीरावांनी बंगश खानच्या आधी पाडाव टाकायचं ठरवलं. थांबला, आणि थांबताना कसा थांबला की जैतपूरच्या किल्ल्याला बंगश खानचा वेढा आहे आणि बंगशच्या वेढ्याला बाजीरावाने वेढा घातलाय.
काहीही करायचं आणि बंगशला रसद पोचू द्यायची नाही हे बाजीरावांनी ठरवलं. बुंदेलखंडातले छोटे छोटे सरदार सोबत असल्यामुळे अडचण नव्हतीच. रस्ते सगळेच ठाऊक होते, कुठून जाता येतं माहीत होतं आणि सगळ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर बंधन घालण्यात आली. कुठूनच रसद पोचणार नाही याची काळजी घेतली. समजा दिल्लीवरून रसद आली तरीही रसद घेऊन येणारे सरदार पुढे जाणार नाहीत, वापसही जाणार नाही त्याची काळजी घेतली गेली. म्हणजे वापस जाऊन खबर पण पोचता कामा नये. रसद काढून घ्यायची आणि तिथेच खात्मा करून टाकायचा. आता अन्नधान्य मिळत नाहीये. दुसरा वार पालखेडप्रमाणे पाण्यावर घालण्यात आला आणि इतक्या दूर आहे की हल्ला करायला यायचं ठरलं तरी येता येणार नाही. हल्ला करायला ठरलं तर रस्ता मोकळा होईल. आणि हे सगळं कोंडी करून टाकली बंगशची. बंगशला कळतच नव्हतं की रसद का येत नाहीये. मग बंगशला कळलं नंतर की बाजीराव मागून सगळी वेढा घालून बसलेला आहे. मग त्यानं कईम खान नावाच्या आपल्या मुलाला बंगशनी निर्णय घेतला की आपण पाठवायचं दिल्लीला आणि मागून परत दिल्लीवरून आक्रमण झालं पाहिजे, एक मोठी रसद मिळाली पाहिजे, सैन्यबळ मिळालं पाहिजे, याची व्यवस्था करायला ठरलं. या नईम खानला पाठवलं आणि नईम खान चाललाय दिल्लीला हे बाजीरावांना कळलं. बाजीरावांनी या नईम खानला वाटेत गाठला, त्याच्याशी चकमक झाली, त्या नईम खानला पराभूत केलं, त्याला पकडून ठेवलं आणि इकडे बंगश गेलेलं पोरगई आता लवकरच दिल्लीत जाईल, काहीतरी निरोप येईल, बाजीराव पराभूत होईल या स्वप्नात राहत होता. ना कईम खान गेला, न निरोप मिळाला, ना रसद आली. 1729 ऑगस्ट म्हणजे मार्चची पालखेडची लढाई झाली होती. त्यानंतरचा प्रवास विवास सगळं मार्च 28ची. आता ऑगस्टचा महिना आहे, रपरप पाऊस चालू आहे, सगळं चालू आहे आणि इथे खायला अन्न नाही अशी अवस्था बंगश खानची आली. हताश झालेले हरलेलं सैन्य, आधीच सैन्याला पोटात अन्न नसेल ना तर सैन्य कामच करू शकत नाही. अशा हताश झालेल्या उपाशी सैन्यावरती बाजीरावांनी अटॅक केला. तारांबळ उडाली, दानात दान उडाली, सैन्याचा कापून टाकण्यात आलं आणि बंगश खानला कैद करण्यात आली. खरं तर अशा वेळी सर कलम करण्याची शिक्षा मिळायला हवी, पण बाजीरावाने धास्ती अशी बसवली आणि बंगशकडून लिहून करार केला की आता यापुढे बुंदेलखंडावर हल्ला करणार नाही, अजिबात करणार नाही, चौथाई मराठा साम्राज्याला देत राहील. हे सगळं लिहून घेतलं आणि अत्यंत अपमानित करून त्याच्या अपमानित केल्याचा किस्सा दिल्लीला कळवला आणि याला पाठवून दिला. हा गेला अलाहाबादला. पुढे अलाहाबादला बंगश पोचेपर्यंत दिल्लीनं फरमान काढलं की बंगश खानला अलाहाबादच्या नवाब पदावरून काढून टाकलाय. त्याला काढूनही टाकलं आणि अशा प्रकारचा अपमानित बंगश पुन्हा बाजीरावांसोबत काय छत्रसालासोबत सुद्धा युद्ध करायचा विचार सोडून देऊन निघून गेला. राज्यात परतला, छत्रसालाच्याकडे राज्य दिलं. छत्रसालाने सांगितलं की आजपासून मला 3 पुत्र आहेत, तिसरा पुत्र बाजीराव असेल. आणि नुसतं पुत्र मानून बसला नाही, आपल्या राज्याचा 1/3 भाग बाजीरावांना बहाल केला 1/3 भाग आणि विनंती केली की माझी एक मुस्लिम पत्नी आहे, तिची कन्या आहे मस्तानी, प्रणामी संस्थाची आहे, प्रणामी पंथाची आहे, तिच्यासोबत विवाह करावा. अत्यंत सुंदर मस्तानी, पराक्रमी मस्तानी. या मस्तानीचा बाजीरावांच्या सोबत विवाह लावून देण्यात आला. मस्तानी बाईसाहेबांना देखील मोठी प्रॉपर्टी या छत्रसाल राजाने दिली आणि आपल्या सगळ्या साम्राज्यातील 1/3 भाग आपली कन्या देऊन बाजीरावांना ससन्मान परत पाठवण्यात आला. मस्तानी बाईसाहेब बाजीरावांच्या आयुष्यात कशा आल्या आणि ती येत असताना सुद्धा
एक लढाई बाजीरावांनी कशी पराक्रमानं जिंकली होती आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे करण्यासाठी काय काम केलं होतं हे या कथेतून आपल्या लक्षात येतं. नमस्कार.